मग आता मला एक सांगा, 96च्या डीपीला परवानगी दिलेली आहे का? 96चा डीपी 99ला रिवाइज करायला सांगितला शासनाने. हा ज्या वेळेला त्यांना डिजिटाईज करून मी हा साहेब असताना, हा शरयू प्रधान महापौर असताना, बरोबर. कळलं की नाही, आणि हम्म, रवींद्र माने राज्यमंत्री असताना बरोबर. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की बाबा हा डीपी सरकलेला आहे, हा आणि त्यांना डिजिटाईज करून सिद्ध केलं. त्यावेळेला प्रिन्सिपल सेक्रेटरी, डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, कळलं की नाही, आपलं युनिट, आपले आयुक्त, आपले महापौर आणि हम्म, स्वतः मंत्री, हम्म. एवढ्या सगळ्यांच्या मिटिंगा झाल्या आणि त्याच्यात त्यांना ते सिद्ध करून दिलं की डीपी सरकला होता म्हणजे नेमकं काय झालेलं? नदीच्या हद्दी सरकल्या. हम्म, यांनी जो विकास आराखडा बनवला तो हम्म, प्रत्येक गावाची झेरॉक्स घेतली आणि मिळवून जमवला. हम्म, झेरॉक्स वरती जमवल्यामुळे त्याला स्केल नव्हतं हम्म, आणि त्यामुळे तो जुळला नाही. हम्म, त्याच्यामुळे काय झालं, रस्ते घरादारांवरून जायला लागले, हम्म. नाले घरादारांच्या खालून गेलेले दाखवले गेले. अरे बापरे. हा, आणि पण मग नदी हे जी आहे गुजरात नदी, लक्षात कसं आलेलं? मी स्वतः डिजिटाईज करून सबमिट केलेलं आहे. हम्म, 98 साली मी स्वतः ऑब्जेक्शन रेज केलेलं, 97 साली, की बाबा हे असं असं घडलेलं आहे, डिजिटाईज कॉपी. त्यावेळेला हम्म. स्कॅनर नव्हते. कुणाकडे ऑब्जेक्शन घेतलेलं तुम्ही? मंत्रालय, युडी मिनिस्टर आणि आयुक्त. हम्म, आणि मग त्याच्यावरती युडीने कळवलं हम्म, की अशा प्रकारच्या त्रुटी आढळल्या तर तुम्ही तुमचे जे मंजुरीला आलेले आराखडे आहेत हम्म, ते आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला अलाइनमेंट देऊ आणि मग तुम्ही मंजूर करा. हम्म. मग तसं केलं का त्यांनी, तायशेटे साहेब? त्याचे सुरुवातीला 4-5 फायली केल्या, त्याच्यानंतर काहीच केलं नाही. पण मग त्याचे परिणाम काय झाले? त्याचे परिणाम काय झाले, यांनी मनाला वाटेल तिथे रस्ते घेतले. म्हणजे जसं आता प्रशासकीय काळामध्ये जे 210चा जो विषय आता गाजतोय हा त्या टाईप. हा त्या टाईपच. खरं यांना अधिकार नाहीये डीपी शिफ्ट करायचा. 37 ची मॉडिफिकेशन घेतल्याशिवाय यांनी डीपी मध्ये मॉडिफिकेशन करू नयेत, असं शासनाचा नाही, कायद्याने म्हटलेलं आहे. 37(1)(a) हम्म, नुसार हम्म, असं कायदा सांगतो. असं असूनही रस्ते कुठून कुठे आम्ही ठरवलं, आमचा ठराव झाला, आमचं हे झालं, प्रशासकीय ठराव झाला, आयुक्तांनी ठरवलं म्हणून हा रस्ता केला, असे रस्ते होत नाहीत. पण मग कळलं? त्यावेळेस त्याला ऑब्जेक्शन का घेतलं नाही? मग आता मध्ये हे 210चं पण तुम्ही आता जसं सांगताय त्याला ऑब्जेक्शन नाही झालं? ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे काय, माझी केस असेल तर मी घेणार ना. अहो, मी माझी शहरात केस नाही मी त्याच्यामध्ये, कल्याण मला डोंबिवली कोणी कल्याण डोंबिवलीचं विचारतोय, बोलतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये चोरी करण्यातच हुशार आहेत ना. हम्म. शेंगळे सांगणार, अरे जाऊ दे, मी तुला असं देतो ना, तू असं करून टाक, तुला मिळते ना परमिशन, तू बाजूला हो, झालं, तो बाजूला. मग आता अशी नवीन 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 डीपी प्रस्तावित होते त्याच्यात पण त्रुटी आहेत. त्रुटी आहेत की नाही त्याचा बघायला पाहिजेत ना. नाही, तुम्ही आता म्हणाले ना 27 गावांचं जे सेट अरे केलंय ते तिथे टेंडर गडबड. काढतायत 27 गावांचं, 27 गावामध्ये त्रुटी आहेतच. हा. त्या त्रुटी झाल्यानंतर आता जर तुम्ही तो जो डीपी पब्लिश झाला त्याच्यात त्रुटी आहेत भरपूर. हम्म. माझी स्वतःची 293 ऑब्जेक्शन होती 27 गावात. 27 गावातले. हम्म, आणि मी हिअरिंग चांगलं दिलेलं होतं की हम्म, त्याची कनेक्टिव्हिटी ठाणे शहराला, म्हणजे ठाण्याच्या डीपीला हम्म, आणि कल्याण डोंबिवलीच्या डीपीला मॅचच होत नव्हती. हम्म. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, की माझा मानपाडा रोड त्यांच्या मानपाडा रोडला जुळला पाहिजे. हो, म्हणजे शहराचं दळणवळण थोडक्यात. दळणवळण नाही, हम्म, दळणवळण आणि आरक्षण जुळली हम्म, पाहिजेत. हम्म, ती जुळत नाहीयेत. त्यांचं डम्पिंग ग्राउंड येते माझ्या रेसिडेन्शियल झोनच्या बाजूला. आता हम्म, त्यांच्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला माझं डम्पिंग ग्राउंड आलं हम्म, तर रेसिडेन्शियल झोन माझा खराब नाही होणार ना. हम्म. बरोबर. हा, आम्ही टाकला रेसिडेन्शियल झोन आणि पलीकडे हद्दीमध्येच बाजूला डम्पिंग ग्राउंड, तर काय होणार त्या लोकांचं? ठाणे म्युन्सिपाल्टीचं. हा. किंवा हम्म, अंबरनाथचं किंवा उल्हासनगरचं काय होणार? त्यांचं काहीतरी आलंय. आता रस्त्याला रस्ता जुळत नाही, रस्ता मिळतच नाही त्या रस्त्याला. हम्म. मग काय बिल्डिंग वरून जाणार तुमचा रस्ता का पण झेड वरून जाणार? तुम्ही आता ह्याच्यात कुणाची भेट घेतली? तुम्ही म्हणाले मी भेट घेतली काल कुणाची? काल मी सहाय्यक संचालक नगर रचना यांना सांगितलं की कोण याच्याबद्दल एक कोण कोण आपले डोईफोडे, मग संतोष काय डोईफोडे. मग काय मग म्हणाले त्यांनी ते? सांगितलं ही आम्ही अशी तुम्हाला भेट देऊ शकत नाही. पब्लिकला ज्या वेळेला सजेशन ऑब्जेक्शन येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला कॉल करू, तुम्ही बोला. म्हटलं साहेब, सगळं शेण खाल्ल्यानंतर बोलू नका, मागचा डीपी असाच वाट लागलेली आहे, ते उदाहरण दिलं त्यांना मी. हम्म.
त्यावर त्यांचं काय होती प्रतिक्रिया? त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं मागच्या 2 पिढ्या बरबाद झाल्या पाहिजे. 35 वर्ष गेली म्हणजे हम्म, बरोबर आहे. 33 हम्म, वर्ष गेली. आता काय पुढच्या 2 पिढ्या बरबाद करायच्यात का आपल्याला? नाही ना. हम्म, हम्म, मग URDPFI म्हणून ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहे त्याच्याप्रमाणे डीपीत विचार व्हायला पाहिजे. हम्म, आरक्षण कशी असावीत, हम्म, रस्ते किती रुंदीचे असावेत, FSIच्या दृष्टीने टोटल डेन्सिटी वाढते तर त्या दृष्टीने काय काय मॉडिफिकेशन त्यांच्या गरजा काय आहेत त्याचा विचार व्हायला पाहिजे. तर त्याच्यावरती विचार विनिमय व्हायला तुम्ही द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सला विचारच घेत नाही. म्हणजे जे टेक्निकली एक्सपर्ट आहेत हम्म, त्यांची टीम किंवा त्यांचं एक कमिटी असायला पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे तर लोकांना कळेल ना. लोकांना तुम्ही ज्या वेळेला बोलवणार त्यावेळेला लोक माझ्या घरापुरता बोलणार, हम्म. लोक शहरापुरता बोलणार नाही. शहरापुरता बोलणार ते आर्किटेक्ट बोलणार. मग राजीव तायसेटे साहेब, या भागातले जे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील किंवा या त्यांना कळत भागातले नाही ना जे DP मधलं नगरसेवक काय. असतील, त्यांना कळत नाहीये. त्यांना डीपीतलं कळत असतं तर मागचा 96 साली जो दळवी महापौर ज्यांनी तो प्रसिद्ध केला त्यांनी केलाच नसता ना प्रसिद्ध. असं कुठच्या महापालिकेच्या इतिहासात घडलंय की डीपी प्रसिद्ध हा महापौराकडून झालाय? दाखवून दे मला. म्हणजे जे चुकीचं घडलं, ते चुकीचं घडलं आणि त्याच्यावरती यांचं डीपी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया कुणाची आहे? कोणाची आहे म्हणजे आयुक्तांची आहे. महानगरपालिका आयुक्तांनी तो महानगरपालिकेचा ठराव घ्यायचा, डीपी पब्लिश करायचा आणि आयुक्तांच्या सहीने गॅझेट व्हायला पाहिजे. म्हणजे प्रशासकीय ठराव तिकडून आला पाहिजे. बरोबर. पण मग आता नवीन जो म्हणतायत तुम्ही, म्हणाले की मी काल भेटलो त्यांना, व ते म्हणाले 6 महिने काम सुरू झालेलं आहे. पण मग हे कोण काम करतं याच्यावर? ते डीपी युनिट कुठे बसलंय, त्यांचा टाउन प्लॅनर कोण आहे, एडीटीपी कोण आहे, कळलं की नाही? डीडीटीपी कोण आहे काही माहिती द्यायला तयार नाही. हा, ते मध्ये शासनाने डिक्लेअर केले नाशिकहून कोणी युनिट इकडे कल्याण डोंबिवलीसाठी पण ते कुठे बसलेत, काय करतायत, कशावरती काम करतायत, त्यांच्याशी बोलायला नको, चर्चा करायला नको. मग परत गोंधळ घातल्यावरती लास्ट मोमेंटला तुम्ही 1 महिन्याच्या आत ऑब्जेक्शन घ्या आणि सजेशन द्या म्हणता, तेव्हा जागा व्हायचं आम्ही. पण मग हे सगळं असं घडून आणण्यात काय त्यांना, म्हणजे कोण जबाबदार आहे याच्यात? त्यांना असं वाटतं की ही डीपी बनवणं ही केवळ त्यांची मक्तेदारी आहे. लोकांना हे कळलं नाही पाहिजे. लोकांना आम्ही टाकलेला डीपी आहे ना तो मान्य का अमान्य एवढंच बोला. म्हणजे 27 गावाचं जे वाटोळं यापूर्वी झालेलं आहे, सगळे आरक्षण तिथे त्या भागात टाकले. गावांचं काय झालं, पहिली गावं वगळली 2002 साली, बरोबर आहे? तू रेकॉर्ड करतोयस ना? हो. हा, 27 गावं ही 2002 साली वगळली. गावं वगळल्यानंतर सेक्शन 34 खाली जी गावं वगळली जातात त्याचा डीपी रद्द होतो. तो डीपी रद्द झाला. मग परवानगी कोणी द्यायची म्हणून जिल्हा परिषदेला अथॉरिटी दिली. बरोबर. मग जिल्हा परिषदेने परवानग्या दिल्या. ते कशावरती द्यायच्या त्यांनी? तर जुना डीपी वापरायचाच नाही, रिजनल प्लॅनचा आराखडा गृहीत धरून त्यांनी द्यायची. जिल्ह्याचा जो उपलब्ध असेल तो. मग त्याच्यावरती त्यांनी परवानग्या दिल्या, नाकारल्या, कोणी डीम परमिशन केल्या, काय काय झालं. त्याच्यानंतर मग ते त्यांनी घेतलं आणि ठाणे युनिटला दिलं, कलेक्टरला दिलं. कलेक्टरने सांगितलं नाही नाही आम्ही नाही बघू शकत, टाउन प्लॅनिंग बघेल. मग टाउन प्लॅनिंग सांगितलं नाही नाही आम्ही नाही बघत, MMRDA बघेल. मग MMRDA म्हणते नाही 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 आमच्याकडे काही फोर्स नाहीये, आम्ही काय करू शकत नाही. असं करत करत 2015 साली त्यांनी नवीन डीपी जो बनवला तो पब्लिश केला. त्यावेळेला ही महानगरपालिकेमध्ये परत गावं घेतली. तेव्हा हद्द इन्क्लुडिंग होती कल्याण डोंबिवलीमध्ये, नंतर झाली ना इन्क्लूड 15 साली. डीपी आत घेतला, मला वाटतं 12 साली झालं आणि 15ला डीपी प्रसिद्ध झाला. तो MMRDA ने बनवला आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आपल्या याला सेफ्टला दिलं, अहमदाबादच्या. अहमदाबादचा डीपी वाचून दाखवायचा कोणी, प्रसिद्ध केलेला PDF आहे. तुम्हाला कुठचीही गोष्ट स्केलला मिळत नाही. बापरे. हा, मग स्केल नसेल तर तुम्ही काय धर्तीवरती त्याच्यावरती काम करणार? नाही, मग इथला आता बघा कसं आहे, ह्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना असेल किंवा त्या भागातले नगरसेवक असतील, यांना निवडून देतात. शहरात त्यांना फॅसिलिटी मिळावी. साहेब, यांना निवडून दिलं तर यांची एक टीम तयार करायला पाहिजे की बाबा विकास आराखड्याकरता बघणं. जशी तुम्ही सभापती आणि ही टीम तयार केलेली आहे, 210चे निर्णय घ्या, अमुक घ्या, तर सभापतीने एक टीम तयार करावी की डीपी बनतोय, आम्हाला आमचे एक्सपर्ट हे आमच्यातर्फे 4 नगरसेवक आणि बरोबर हे 4 आर्किटेक्ट असतील. म्हणजे शहराची काळजी असणारी माणसं किंवा ज्याला शहराची माहिती असेल अशी माणसं, तांत्रिक सगळी माहिती, वकील असायला पाहिजे, डॉक्टर असायला पाहिजे, CA असायला पाहिजे,
आर्किटेक्ट असायला पाहिजेत, इंजिनियर असायला पाहिजेत, अशी कोणीतरी हम्म. माणसं पाहिजेत की नाही, नॉलेजेबल माणसं की ज्यांना तू सांग, विकास आराखडा ज्या वेळेला प्रसिद्ध झाला 1996 ला, हम्म. किती जणांनी काय सजेशन आणि काय ऑब्जेक्शन घेतली, कुठच्या प्रकारची घेतली माहितीये तुम्हाला? हम्म. माझ्या घरावरून रस्ता जातो, मला तो नकोय, अशी ऑब्जेक्शन, आणि ती रिजेक्टच झाली. आणि त्यावेळेला बाबन सखाराम म्हात्रे हे त्याचे अध्यक्ष होते बरोबर सजेशन ऑब्जेक्शनला. अरे बरोबर. काय तो करणार होता मला हम्म. सांग ना? त्याला ह्याच्यातलं शिक्षण होतं का? त्याला शिक्षण असलेली लोक नको होती का? हम्म. आणि मग जी लोक बसली होती, हम्म. कुलकर्णी बसले होते, बाणा सुर्वे बसले होते, किंवा अजून कोण बसले होते, हम्म. मग त्यांनी निर्णय काय घेतला? त्यांनी अध्यक्षांचं ऐकून नाही नाही होय होय केलं का आपला निर्णय दिला? महत्वाचं काय आहे? म्हणजे त्यावेळेस जे घडलंय ते आता परत पुनरावृत्तीत होतंय. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी मी काल सांगायला गेलो. कळलं पण की मग नाही? तुमचं आणि ऐकलं का त्यांनी? नाही म्हणाले, बघू आपण एकदा बसू, बोलू त्याच्यावरती आणि मग ठरवू. मी म्हटलं हे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे, म्हटलं काय अर्थ नाही याच्यात ना. बरं. मग आता शेवटी मला त्याच्यावरती मी लेख लिहिणार, त्याच्यावरती मी आरडाओरडा करणार, त्याच्यावरती मी महापौराला लिहिणार, सभापतीला लिहिणार, आयुक्तांना लिहिणार, त्याच्यावरती मी जिल्हा स्तरावरती. महानगरपालिकेत ताईसेटेच आहे. महानगरपालिकेत जे एकूण नगरसेवक आहेत ते 120च्या आसपास, त्यामधले अर्धे नगरसेवक ते बांधकाम क्षेत्राशीच त्या व्यवसायाशी संबंधित अहो, मग त्यांना त्या माहित नाही. बांधकाम क्षेत्राचा हे बघ, बांधकाम क्षेत्र आणि विकास आराखडा हा वेगळा प्रकार आहे. हं. विकास आराखडा हा पब्लिश झाल्यानंतर ती नियंत्रण नियमावली असते. आता तुला सांगायचं झालं तर UDCPR आला, कळलं की नाही? युनिफॉर्म डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेग्युलेशन ऍक्ट आला, प्रसिद्ध केला. तो काय केला? युनिफॉर्म साठी केला, बरोबर आहे. ऍक्च्युअल नियमावली ही जी केली जाते ती विकास आराखड्याबरोबर प्रसिद्ध केली जाते. मग अख्ख्या महाराष्ट्राचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला का? नाही. मग सेक्शन 22 मध्ये म्हटलेलं आहे MRTPच्या की तुम्ही तुमची नियंत्रण नियमावली त्या त्या विभागाकरता प्रसिद्ध करावी. तर शासनाने अख्ख्या महाराष्ट्राकरता केली. ते विचारात घेताना त्याच वेळेला त्यांनी विकास आराखड्याकडले बदल काय असावेत असं करून जर ते दिलं असतं की त्याचे निर्णय कोणी घ्यावेत, कळलं की नाही? शासनाला कसे रिफर करावे, म्हणजे ज्या गोष्टी शहराच्या याच्या डेव्हलपमेंटसाठी जरुरी होत्या त्या गोष्टी करण्याचं शासनाने टाळलं. मग ते करायला पाहिजे ना. त्याच्यावरती विचार झाला का? नाही झाला. त्याच्यावरती विचार झाला आणि विचार सांगितला तर म्हटलं तुम्ही विरोध करता. अरे हा विरोध नाहीये, हे भूत आहे, हे वादळ आहे. हे ज्या दिवशी पुढे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडे इन्फ्रा मॅन म्हणून बघितलं जातं. परत इथे खासदार आहेत श्रीकांत शिंदे, त्यांच्याकडे पण इन्फ्रा मॅन म्हणून बघितलं जातं. बरोबर आहे. आता काही जाहिरातबाजी अशी होते की या शहराचं खूप चांगलं होणार आहे, पण मग ते नक्की खरं आहे का? चांगलं होणार आहे, ती काळाची गरज झाली. का गरज झालेली आहे? आता तुम्ही युनिफॉर्म डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन आणले, त्याच्यामध्ये तुम्ही FSI दिलेला आहे, वाटलेला आहे. का? तर इथे जे काय अनधिकृत घडलेलं आहे किंवा जे काय रेग्युलराइज करायचं आहे ते करण्यासाठी त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह मिळालं तर त्या रिडेव्हलपमेंट होतील ना. बरोबर आहे. त्याच्याकरता तुम्ही केलं, चांगली गोष्ट आहे. पण करताना तुम्ही हा नाही विचार केला की ही जेवढी डेन्सिटी वाढणार आहे, या डेन्सिटीला पुरणारं दळणवळण आहे का? या डेन्सिटीला पुरणारी वीज आहे का? या डेन्सिटीला पुरणारं पाणी आहे का? या डेन्सिटीला पुरणारे वैद्यकीय सेवा आहेत का? या डेन्सिटीला पुरणाऱ्या शाळा आहेत का? या डेन्सिटीला पुरणारे प्लेग्राऊंड आहेत का? या डेन्सिटीला पुरणारे गार्डन आहेत का? या डेन्सिटीला पुरणारे पब्लिक अम्युनिटीज आहेत का? कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आरक्षणाचं आणि पब्लिक अॅम्युनिटीजचं तुम्ही म्हणताय ते सगळं आता संपुष्टात आलेलं, कारण सगळेच आरक्षण त्याला समावेशक आरक्षणाच्या नावाखाली सगळी जी आरक्षण समावेशक आरक्षण होती ना त्यावेळेला डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये नगरपालिकेच्या आराखड्यामध्ये जी आरक्षण होती तशीच ठेवली, ती काय वाढवली नाही. मग तुम्ही जी गावं इन्क्लूड केली त्या गावांमध्ये तुम्ही आरक्षण टाकून दिलीत. पण ज्या वेळेला तुम्ही त्या गावांमध्ये आरक्षण टाकलीत त्यावेळेला कल्याण शहर आणि डोंबिवली शहर याला जो टॅक्स आहे तोच टॅक्स त्या गावांना लावलात. बरोबर आहे. म्हणजे हा अन्याय केला त्यांच्याकडे, शिवाय त्यांच्या जमिनी गेल्या. हे 27 गावातली लोक टॅक्स कमी करा म्हणून भांडली कशा करता? की ज्या अम्युनिटीज डोंबिवली शहराला आहेत किंवा कल्याण शहराला आहेत, रस्ते, सुविधा, पाणी, लाईट,
अमुक डमुक, रिक्षा स्टँड, बस स्टँड, सिटी बस सर्व्हिस, अमुक तमुक. या बाकीच्या गावांना नाही आहेत. मग आम्हाला एवढा टॅक्स का? या सुविधा पॅरलल तुम्ही वाढवा टप्प्याटप्प्याने, आणि ज्या टप्प्याला तुम्ही वाढवाल त्या टप्प्याला तुम्ही 15% करून टॅक्स वाढवत वाढवत येत्या 5-10 वर्षामध्ये तो पूर्ण करा. पण तेवढ्या अम्युनिटीज त्यांना मिळाल्या पाहिजेत ना. त्या अम्युनिटीज मिळाल्या कोणाला? तर टाउनशिपना. त्यांनी त्यांच्या घेतल्या आणि त्यांचा एफीआय वापरलाय. पण त्याचा टॅक्स महापालिकेला येतो का? महापालिकेला त्याच्याबद्दल बेनिफिट काय आहे? उलट महापालिकेवरती रस्त्यांवरती बर्डन आलं त्यांचं. बरोबर आहे त्याच्यातून तुमचं. महापालिकेला राजीव उत्पन्न तायसेट काही आहे. नाही. त्याच्यातून महापालिकेला डेव्हलपमेंट चार्जेस मिळाले का? त्यातून महापालिकेला टॅक्स मिळाला का? रोड सेस मिळाला का? नाही. बरोबर आहे तुमचं. आपण प्रत्यक्ष भेटून यावर अजून एक चर्चा करूया. पण क वर्गाची महापालिका झाली. ते IAS IIT चे एक्सपर्ट असलेले अभिनव गोयल आहेत, ते कमिशनर म्हणून आहेत. आता वर्ष त्यांचं पूर्ण झालेलं आहे, वर्षाच्या पुढेच गेले. मग त्यांच्याकडून काही होत नाही का? नाही, त्यांचा स्वभाव जो आहे ना तो ते कसं आहे की ते म्हणतात की या शहराचं चांगलं होण्याकरता तुम्ही सजेस्ट करा, मी त्याच्यावरती काम करतो. ते बोलवतात, खाते प्रमुखांच्या मिटिंगा घेतात, ठरवतात. खाते प्रमुख सहाय्य करत नाहीत. ते तेवढे जोराने त्यांच्याबरोबर पळत नाहीयेत. कारण या महानगरपालिकेमध्ये हमकरसो कायदा चालतो. आयुक्त काय 3 वर्ष असतील, कशाला करायचं काम? आणि आयुक्त काय दम देतात फक्त. पण मग कोण याला नगर रचना विभागातले जे पडून असणारे बोके जबाबदार आहे त्याला? प्रश्नच नाही. नगर रचना खातं कशाला? टॅक्स खातं आहे. टॅक्स खात्यामध्ये किती गोष्टी पेंडिंग आहेत. लोक टॅक्स बद्दल विचारायला गेले तर त्यांना सरळ उत्तर मिळत आहे. सांगायचं मला कोणी की टॅक्सची केस 4 दिवसामध्ये मोकळी केली, सांगायचं. महाराष्ट्र शासनाने 154 खाली जवळजवळ 15 एक आदेश दिलेले आहेत की अमुक दिवसात अमुक ह्याच्यामध्ये अमुक दिवसात व्हिजिट करा, 48 तासात त्याला कळवा, त्याला त्याच्या त्रुटी कळवा, त्याच्याकडून फी घ्या. त्रुटी कळवल्यानंतर त्यांनी जर त्या 7 दिवसात पूर्ण नाही केला तर त्याला तुमच्याकडे बोलवा, त्याला मीटिंग घ्या, त्याला सांगा बाबा तू का देत नाहीये, तुझी कारणं सांग, आणि नंतर त्याचा प्रोजेक्ट रिजेक्ट करा ना. हे राहतं बाजूलाच, डायरेक्ट रिजेक्शनचं लेटर दिलं जातं. असं कसं? कायदा डावलून उत्तरं अशी दिली का जातात? म्हणून कित्येक केसेस हायकोर्टात जाऊन पडल्यात. सेक्शन 47 पण झालेत, अपील केलेत लोकांनी आणि हायकोर्टात घेतलेत. ही वेळ काय येते? तुमच्या लेवलला काम का संपत नाही? हा लोकांना त्रास नाही का? तुम्हाला काय वाटतं कल्याण डोंबिवलीच्या माणसाला व्हीटीला जाऊन मंत्रालयामध्ये खेट्या गाड्याला लावायचं, याच्यात आनंद आहे का तुम्हाला? पण मग आता मगाशी मी म्हणालो तुम्हाला, हे जे काही अधिकारी आहेत नगर रचना विभागामध्ये, आयुक्तांबद्दल बोललात. आयुक्त खूप चांगले आहेत, आयुक्त समजूतदार आहेत. आयुक्तांकडे या अधिकाऱ्यांच्या अशा लोकांच्या तक्रारी गेल्या, ते त्यांना तिथेच ठेवून आहेत, त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आयुक्तांनी स्वतःला थोडं कडक करायला पाहिजे, स्ट्रिक्ट वागायला पाहिजे त्यांनी. तर यांना लक्षात येईल चंद्रशेखर कसे करायचे. स्वतः जाऊन सकाळी व्हिजिट करायचे आणि तो खोटा बोलला त्याला मेमो देऊन टाकायचे ताबडतोब, हा घे आणि चल तू तिथून बाजूला हट म्हणून सांगायचं. तसं करायला पाहिजे ना. स्वतः आयुक्त टेक्निकली साऊंड असलेला माणूस आलाय आपल्याला, आपलं भाग्य आहे. एक BE सिव्हिल झालेला माणूस, एक आपल्याला त्याच्यातलं मास्टर्स डिग्री केलेला IITचा. आम्ही साहेब तसंच त्यांना समजवत होतो की ते या शहराबद्दल चांगलं काही करतील, पण त्यांनी नगर रचनामध्ये जे काही बघा त्याचं उत्पन्न पण कमी झालंय. टाउन प्लॅनिंगचं परिणाम असा झालेला आहे की उत्पन्न का कमी झालं याचा जाब त्यांनी विचारला ना तर त्याचं उत्तर सापडेल. त्यांना जे दिवस दिलेले आहेत कॉम्प्युटराइज ह्याच्यामध्ये काही दिवस दिलेले आहेत की बाबा एवढ्या दिवसात नाही झालं तर ते ग्रीन होतं, त्याचं येलो होईल, येलो होतं त्याचं रेड होईल. रेड झाली की ती फाईल ऑटोमॅटिकली मूव्ह पुढच्या भागामध्ये कडे समजलं जाईल की याला NOC दिली. असं होतं पूर्वी. आणि रेड झाल्याबद्दल त्याला मेमो दिला जाईल. पण मग आता ते टेबल, मला आता काही वास्तुविशारद जे आहेत, जे जुने आहेत, जे रेग्युलर काम करतात या महापालिकेत वर्षानुवर्ष, ते मला टेबल, आम्ही रेग्युलर येणारे लोक आहोत, पण आता हा मच्छी बाजार आहे. मला सुद्धा स्वतःला वाटत नाही, तू बघितलं असेल मी महिने येत नाही. कोण येणार यांच्याकडे? त्यांच्याकडे उत्तर नाही नीट मिळत.
यांच्याकडून पत्र सुद्धा वेळी वाकडी जातात, यांच्याकडून कारणं दिली जातात, कॉम्प्युटरवरती लोड नाही होते, अमुक होते, काहीतरी रिझल्ट मग काढतात, तुमच्यासारख्या माणसांची अशी अवस्था आहे, मग इथं कामं होतात कुणाची चांगली? मी तेच सांगतो ना, माझ्यासारख्याची जर ही अवस्था आहे, आता मी जर सगळ्यांशी भांडत बसलो तर मी वाईटच ठरणार. आयुक्त पण म्हणणार अरे हा नालाय का सारखा भांडतो. नाही, कौतुक मग वगैरे नगर करतो रचना हा. विभागात कामं कुणाची होतात, ते जे कुणाची होतात मग? जो अंडर टेबल देईल त्याची नक्की होतात, असा मी स्पष्ट आरोप करेन. तुमचं हे विधान धक्कादायक आहे. धक्कादायकच आहे. यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी आहेत ना तपासा. मी सांगतो, चॅलेंज देतो. हे आणि यांचे नातेवाईक सगळे बिल्डर आहेत, सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या बायकांच्या नावावर, मुलांच्या नावावरती कित्येक कन्स्ट्रक्शन मी कंपन्या आहेत. आयुक्तांना, अभिनव गोयल यांना काही स्क्रीनशॉट पाठवलेत, काही पेपर माझ्याकडे देखील आहेत, पण तरी देखील त्याच विभागामध्ये लोक पडू नयेत. परवाचं देखील प्रकरण मला- असंच घडलेलं मला आहे, हेच म्हणून मला म्हणायचंय वाटलं ना. आणि की- आता 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 काय घडतंय मी तुला सांगतो सुद्धा, आता जे घडतंय ना ते अत्यंत वाईट घडतंय, कारण सगळे रिटायर होत चालले जुनी लोक, बरोबर. कळलं की नाही. आणि आता जे आहेत ना उरलेला गाळ, हम्म, ह्याच्यातला 50 नाही 90% गाळ घाणेरडा आहे. बरोबर. आणि हे पण निघून जाणार. मग मागची माहिती मी काल त्यांना डोईफोडे नाही सांगितलं की तुमच्याकडे आता जे शिल्लक आहेत त्यांना निदान डीपीत काय घडलं, हम्म, काय त्रास झाला हे त्यांना माहिती आहे, आत्ताच्या सर्वेअरना, डीपी रिमर देणाऱ्यांना बरोबर. आणि स्क्रुटिनियरला, स्क्रुटिनी इंजिनियर्सना. निदान बरोबर. त्यांच्याकडून विचारून तुमची नोट तयार करा आणि हम्म. त्या सुधारणा तरी करा. हे जर उद्या रिटायर झाले ना, हम्म, जर येत्या 2 वर्षात रिटायर होणारे किती जण आहेत बघा. सगळेच आहेत. तुमच्या हाती काही लागणार नाही, म्हटलं काही लागणार नाही. या शहराचं बट्ट्याबोळ होईल. हे शहर एक कंजेस्टेड शहर, जगातलं नंबर 1 म्हणून डिक्लेअर होईल आणि सगळ्यात ओंगळवाणं शहर म्हणून डिक्लेअर होईल. हे घडू देऊ नका. हे तुमच्या हातात आहे. ऍज अ प्लॅनर म्हणा किंवा ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर हे घडू देऊ नका. माझी एकच रिक्वेस्ट आहे की आज माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला मला जी 15 वर्षापूर्वी अडचण आली की नाही टॅलेंट नोबेली कोण देणार मुलगी, साला घाणेरडं शहर आहे, असंच उत्तर यायचं. इथपर्यंत पोहोचलं असं, म्हणजे बघा हे फार हा, वाईट आहे. हे फार आणि वाईट आहे. इथले तसं ते architect सुद्धा जे आहेत ना आता, हम्म, हम्म, हे सुद्धा हे शहर सोडून ठाण्याला, मुलुंडला राहायला गेले. हम्म, ते सुद्धा इथे राहत नाहीत. इथले किती लोक ट्रान्सफर झालेत ठाणा, मुलुंडला. बरोबर. मग तुमच्या शहरामध्ये जो बिचारा लाचार आहे, जो पैशानी इकॉनॉमिकली विकर आहे, ज्याला परवडेल तो येतोय. असंच झालं ना. बरं, तुम्ही माझ्याशी फोनवरून मनमोकळेपणे गप्पा मारल्या, संवाद साधला. आपण प्रत्यक्ष भेटू. मला खरं म्हणजे तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करायची होती ओव्हर अँड अबाव या मुद्द्यावर, पण तुम्ही मला परवानगी दिली आणि माझ्याशी बोलले. आपण आता हा जो तुमचा जो ऑडिओ आहे तो रिलीज करू आणि लोकांपर्यंत, लोकांचा जो दबाव या प्रशासनावर यायला पाहिजे, आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे नक्कीच घ्यायला पाहिजे. जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांना लोकांनी निवडून पाठवलं या महानगरपालिकेत, त्यांचे याच्यातून काहीतरी डोळे उघडले पाहिजे असं वाटतंय. येस, डेफिनेटली. धन्यवाद साहेब, आमच्याशी धन्यवाद. बोलले तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद.